व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिम्बायोटिक न्यूट्रिशन, म्हणजे मराठीमध्ये ह्याला म्हणतात सहजीवी पोषण. बघा, इन सम केसेस टू और मोर or than two different types of plant live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other. Help this type of nutrition is called symbiotic nutrition. म्हणजे बघा, काही ह्याच्यामध्ये दोन किंवा अधिक सजीव हे एकत्र राहतात. कशासाठी एकत्र राहतात? तर पोषण, संरक्षण आणि आधार ह्याच्यासाठी ते एकत्र राहतात आणि ह्याच पद्धतीला म्हणायचं सिम्बायोटिक न्यूट्रिशन. बघा, सम फंगी ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट. दीज प्लांट सप्लाय न्यूट्रिएंट्स टू द फंगी अँड इट्स टर्न fungi supply minerals and water to the plant. Some fungi and algae live together. The fungi provides water, minerals as well as shelter to algae. In return of algae provides food to fungi. बघा, काही वनस्पतींच्या झाडांच्या मुळाखाली बुरशी वाढते. झाड काय करतं? बुरशीला फूड सप्लाय करतं. त्या बदल्यात बुरशी काय करते? झाडाला क्षार आणि पाणी पुरवते. तसंच काही शैवाल, अल्गी म्हणजे शैवाल आणि फंगी म्हणजे बुरशी. अल्गी आणि फंगी हे एकत्र असतात. कशासाठी? तर फंगी काय करते? अल्गीला शेल्टर, पाणी देते आणि क्षार पण देते. त्याच्या बदल्यात अल्गी काय करते? तर फूड पोचवते, फंगीसाठी फूड पोचवते. आणि लिंच इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगी. म्हणजे लिंच म्हणजे दगडफूल. तुम्हाला माहिती आहे का, दगडफूल हे ह्या प्रकाराचं उदाहरण आहे. सिम्बायोसिस न्यूट्रिशनचं उदाहरण आहे दगडफूल. पुढे बघूया आपण काय आहे. बघा, हेट्रोट्रॉपिक प्लांट आपण गेल्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं, ऑटोट्रॉपिक प्लांट गेल्या व्हिडिओमध्ये, आणि ह्याच्यात सेकंड पार्टमध्ये आपण हेट्रोट्रॉपिक प्लांट बघतोय. हेट्रोट्रॉपिक प्लांट डू नॉट कंटेन क्लोरोफिल. हाऊ डू द हेट्रोट्रॉपिक प्लांट लिव्ह? फ्रॉम व्हेअर डू दे गेट फूड? म्हणजे त्यांच्याकडे क्लोरोफिल नसतं. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कसं क्लोरोफिलमुळे प्लांट आपले अन्न तयार करतात. पण ज्याच्यामध्ये क्लोरोफिलच नाही ते प्लांट काय करणार? बघा, हॅव यू सीन अ येल्लो वायर लाईक लीफलेस क्लाइंबर प्लांट ग्रोन ऑन अ बिग ट्री? तुम्ही बघितलं का की असे येल्लो टाईपचे फक्त वायर टाईप एक प्लांट असतो आणि तो झाडावरती चढत जातो. द प्लांट दॅट ग्रो on the body of other plants to obtain food are called as parasitic plant. For example, loranthus and cuscuta. म्हणजे बघा, जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत ते दुसऱ्या ह्याच्यावरती जगतात, त्याला परजीवी म्हणतात. आणि उदाहरण दिले तुम्हाला, लोरॅन्थस म्हणजे बांडगुळ आणि कस्कुटा म्हणजे अमरवेल. जी येल्लो मी तुम्हाला बोलले ना, ती अमरवेल. ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून ती इतर झाडांवरती चढते आणि त्यांनी जे अन्न स्टोअर केलेलं आहे ते ती स्वतः घेते. ड्यू द ॲब्सेन्स ऑफ क्लोरोफिल द कस्कुटा इज कम्प्लिटली डिपेंड अपॉन द होस्ट प्लांट. हेन्स इट इज सेड टू बी कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. म्हणजे क्लोरोफिल नसल्यामुळे कस्कुटा ही काय करते? कम्प्लिटली डिपेंड असते ज्या प्लांटवरती असते ती, आणि ह्यालाच म्हणायचं पूर्णपणे परजीवी ॲनिमल, म्हणजे कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. यू मस्ट हॅव ऑल्सो नोटीस लोरॅन्थस दॅट ग्रो ऑन द ट्री. बांडगुळ बघितलेत का तुम्ही कधीतरी? हे बघा, इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. हे छोटे छोटे हे असतात बांडगुळासारखे असे गोल, ते झाडावरती उगतात आणि झाडावरील पोषण द्रव्य हे स्वतः घेतात. बघूया आपण. हे बघा, इथे लोरॅन्थस तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा, झाडावरती उगवलेले बांडगुळ हे तुम्हाला ब्राऊन कलरचं दिसतंय ते. पुढे बघूया आपण इन्सेक्टिव्होरस प्लांट. पुढे आपण बघणार आहोत इन्सेक्टिव्होरस प्लांट म्हणजे कीटकभक्षी वनस्पती. वी हॅव सीन, लास्ट आपण ह्याच्यामध्ये बघितलेल्या लेसनमध्ये एकदा, फर्स्ट की सेकंडमध्ये, वी हॅव सीन हाऊ सम प्लांट फीड अपॉन insects to obtain nutrients. These insectivorous plants generally grow in soil or water deficiency in nitrogen compound. The plant body of Drosera has a flower-like appearance. It grows close to the ground. Its leaves are attractive pink and red in color with hair at the
मार्जिन. बघा म्हणजे ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते अशा जमिनीमध्ये जे प्लांट्स हे प्लांट्स अशा जमिनीमध्ये उगवतात त्यांना नायट्रोजनची कमतरता भासते. मग ती कमतरता त्यांना कुठून पूर्ण करतात तर इन्सेक्टमधून. इन्सेक्ट खाऊन ते ती कमतरता पूर्ण करतात. बघा त्याचं खूप अट्रॅक्टिव्ह फूल आहे, तुम्हाला पिक्चर इथे दाखवलेलं आहे. आणि काय होतं खूप अट्रॅक्टिव्ह हे फूल असतं आणि इन्सेक्ट त्याच्याकडे लगेच अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यावरती ते बसलात की ते पूर्ण फूल हे क्लोज होतं आणि तोपर्यंत ते फूल उघडत नाही जोपर्यंत तो प्राणी किंवा इन्सेक्ट त्याच्यामध्ये गेलेला आहे त्याचं पूर्ण विघटन होऊन त्याच्यातले जे पोषण द्रव्य असतात ती त्या झाडामध्ये येत नाहीत. त्याला पूर्णपणे त्याची पोषण द्रव्य ह्या फुलामार्फत झाडाकडे खेचून घेतले जातात. पहा असं हे अट्रॅक्टिव्ह फूल असतं की जेणेकरून इन्सेक्ट त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. बघा द सायंटिस्ट जोहान्स बर्मन, त्याचं नाव आहे जोहान्स बर्मन म्हणून ह्याचं नाव ड्रॉसरा बर्मनी म्हणून ठेवलेलं आहे. बघूया The scientist Johann Burman identified this plant in Sri Lanka in 1737. 1737 मध्ये श्रीलंकेतील जोहान्स बर्मन या सायंटिस्टने याचा शोध लागलेला आहे म्हणून ह्याचं नाव बर्मानी असं ठेवलेलं आहे, ड्रॉसरा बर्मानी. पुढे बघूया आपण. नेक्स्ट आहे कॅटेगरी बघा सॅप्रोफायटिक प्लांट म्हणजे मराठीमध्ये ह्याला मृतोपजीवी वनस्पती म्हणतात. प्लांट विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड ऑर डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट. मेलेल्या अवशेषांवरती मेलेल्या सजीवावरती किंवा कुजलेल्या अवशेषावरती जे पोसले जातात त्यांना सॅप्रोफायटिक म्हणजेच मृतोपजीवी वनस्पती म्हणतात. व्हेरियस टाईप ऑफ फंगी लाईक मशरूम ईस्ट आर सॅप्रोफायटिक. बऱ्याच प्रकारच्या फंगी मशरूम आणि ईस्ट हे मृतोपजीवी आहेत. फंगी सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट ऑर break down the carbon dioxide from they contain. The resulting solution is absorbed to obtain nutrients. म्हणजे बघा मृत अवशेषांवरती ते लोक हे सजीव पाचक रस सोडतात आणि त्यातले कार्बन पदार्थांचे विघटन होऊन त्याच्यापासून जे तयार होतं न्यूट्रिएंट्स ते हे परत ॲब्झॉर्ब करून स्वतःमध्ये घेतात. अशा प्रकारे हे मृत वनस्पती किंवा मृत सजीवांच्या शरीरामधून न्यूट्रिएंट्स खेचून घेतात. पुढे बघूया. इथे तुम्हाला रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट ऑन देअर डेफिशियन्सी ऑफ प्लांट. बघा न्यूट्रिएंट्स आहे नायट्रोजन, त्याचा काय उपयोग आहे आणि डेफिशियन्सी म्हणजे कमतरता जर त्याची पडली तर काय होऊ शकतं हे दिलेलं आहे. बघूया आपण. पहिलं आहे नायट्रोजन. इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ प्रोटीन्स क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. म्हणजे नायट्रोजन हे हरितद्रव्य तसेच पेशीद्रव्य यांच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे. जर ते कमी पडलं डिफिशियन्सी तर काय होतं बघा डिफिशियन्सी आहे रिटार्डेड ऑर स्टंट ग्रोथ म्हणजे वाढ खुंटते. येल्लोविंग ऑफ लीफ पानं येल्लो होतात. दुसरं आहे फॉस्फरस. फॉस्फरसचं काय आहे बघा फंक्शन कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेचे रूपांतर हे केमिकल ऊर्जेमध्ये केलं जातं. आणि डिफिशियन्सी असेल तर अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग आणि स्लो ग्रोथ ऑफ फ्रूट म्हणजे अकाली पानं पडतात, उशिरा फुलं येतात आणि मुळांची वाढ खुंटते. नेक्स्ट आहे पोटॅशियम. फंक्शन आहे नेसेसरी ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे पचनासाठी याची गरज असते. आणि डिफिशियन्सी आहे वीक स्टेम, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्याचे खोड बारीक होतं आणि पिष्टमय पदार्थ तयार करू शकत नाहीत. नेक्स्ट आहे मॅग्नेशियम. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल हरितद्रव्य निर्माण करतं मॅग्नेशियम. नसेल तर काय होतं किंवा डिफिशियन्सी कमी असेल तर काय होतं स्लो ग्रोथ आणि येल्लोविंग ऑफ लीफ. ग्रोथ स्लो होते, पानं येल्लो होतात. आयर्न आहे परत तेच प्रोड्युसिंग ऑफ क्लोरोफिल तयार करतात. डिफिशियन्सी येल्लोविंग ऑफ लीफ काळी होतात जर आयर्न कमी पडलं तर. नंतर प्लांटला आयर्न कमी पडलं तर पानं येल्लो होतात. नंतर आहे मॅग्नेशियम. मँगनीज आहे. नंतर मँगनीज प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स म्हणजे
प्रमुख जे घटक निर्माण संप्रेरक मराठीमध्ये त्याला म्हणतात, घटक निर्माण करणे, आणि ते जर नसेल तर काय होतं, तर स्पॉटेड लीव, पानांवरती डाग पडतात, वाढ खुंटते त्यांची. नंतर आहे झिंक, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिजिएट्स, आणि रिटार्डेड ग्रोथ आणि येल्लो ऑफ लीव. म्हणजे काय, त्याचं कार्य काय आहे, तर संप्रेरक आणि त्यातील घटक निर्माण करणे, आणि नसेल तर वाढ खुंटते, त्याची डिफिशियन्सीमुळे वाढ खुंटते आणि त्याची पानं येल्लो होतात. हे झालं प्लॅन्टमध्ये. पुढे आहे न्यूट्रिशन इन ॲनिमल. बघा, न्यूट्रिशन स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन दिलेत. न्यूट्रिशन नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी अँड आर ऑप्टेन फ्रॉम फूड. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी थ्रू ब्लड. म्हणजे शरीराच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी घटक आपल्याला अन्नातून मिळतात आणि रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोचवले जातात. म्हणजे ते आपण जे खाल्लंय ते डायरेक्ट रक्तामध्ये मिसळतं का, तर नाही, त्याचं विघटन होतं आणि त्यातलं जे शरीराला आवश्यक आहे. म्हणजे बघा, एखाद्या मिक्सरमध्ये आपण ज्यूस काढताना, ऑरेंज ज्यूस समजा काढायचं, तर फोडी टाकतो आणि मिक्सर फिरवतो. तसंच आपण जे खातो ते खाल्ल्यावरती आपल्या पोटामध्ये ते फिरवलं जातं, गाळलं जातं. जे आवश्यक पार्ट आहे लिक्विड तो रक्तामध्ये मिसळला जातो आणि जो वेस्ट पार्ट आहे सॉलिड तो एक्सक्रिशनद्वारे बाहेर टाकला जातो. बघा, आता स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ते दिले. फर्स्ट आहे इंगेशन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, असिमिलेशन आणि इगेशन. फर्स्ट बघूया आपण. फूड इज टेकन इन द बॉडी, म्हणजे शरीरात अन्न घेतलं जातं. डायजेशन म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ फूड इन सिम्पल सोल्युबल फॉर्म. त्याचं सिम्पल डायजेशन म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, सिम्पल सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं लिक्विड हे. पुढे बघूया. ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सफर द सोल्युबल फूड टू द ब्लड. जे डायजेशनमध्ये जो सोल्युबल पार्ट तयार होतो तो ॲब्झॉर्प्शनमध्ये ब्लडमध्ये मिक्स केला जातो. ॲसिमिलेशनमध्ये काय केलं जातं, तर जो युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्ब फूड बाय सेल अँड टिश्यू फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. म्हणजे त्याचं ऊर्जा निर्मिती केली जाते. आणि इगेशनमध्ये रिमूव्ह द वेस्ट प्रॉडक्ट ऑर अनडायजेस्टिव्ह फूड फ्रॉम बॉडी, म्हणजे जे वेस्ट पार्ट आहे तो बाहेर टाकला जातो. पुढे आपण इथे बघतोय टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल. बघा, जसं प्लॅन्ट बघितलं तसं ॲनिमल. बघा, होलोझोईक न्यूट्रिशन. फर्स्ट आहे होलोझोईक न्यूट्रिशन, म्हणजे मराठीमध्ये याला म्हणायचं समभक्षी पोषण. अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन लाईक हँड्स, माउथ. इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. म्हणजे अमिबा बघा कसं अन्न घेतो, तर हे बघा इथे पिक्चर मार्फत तुम्हाला दाखवलेलं आहे. हा आहे अमिबा आणि हा फूड पार्टिकल साईडला, हे फूड पार्टिकल्स आहे. अमिबा साईडला, ह्याला हात नाही, पाय नाही, काही नाही. याचा न्यूक्लियस आणि एक पेशी अॅनिमल, एकच ही त्याची सेल आहे, डोळ्यांनी दिसत नाही. तो काय करतो बघा, त्या अन्नाकडे कसा गेलेला आहे पुढे, त्या पेशीनेच ह्याला सुडोपोडिया म्हणतात. हे जे दोन त्यांनी तयार केलेत ना, ह्याला म्हणायचं सुडोपोडिया. याच्या मार्फत तो अन्नापर्यंत गेला. अन्न जवळजवळ तोंडासारखा आकार करून तोंडात घेतलेला आहे. पुढे बघा, तो भाग बंद केलेला आहे. फूड पार्टिकल्स हा त्याने आत घेतलेला आहे आणि मग काय केलेलं आहे, तो बंद झाल्यामुळे फूड पार्टिकल्स त्याच्या शरीरामध्ये एंटर झालेला आहे. ह्याला म्हणायचं होलोझोईक न्यूट्रिशन, समभक्षी पोषण. अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, तो शरीरामध्ये घेतलेला आहे. insect have mouth part for digestion of food. For example, insect like cockroach. हे आपण अमिबाचं बघितलं, युनिसेल्युलरचं. आता पुढे आपण इन्सेक्टचं बघतोय. कॉकरोच, ग्रासोफोर which nibble have jaw like mouth part. Butterfly suck food with a tube like. Mosquito and bedbugs use a needle like mouth part of and tube like mouth part of suck blood or other fluid. म्हणजे बघा, आपण हे अमिबाचं बघितलं तसंच कसं नाकतोडा, झुरळ हे काय करतात, त्यांच्या तोंडामध्ये असा एक जबड्यासारखा अवयव असतो. तसंच फुलपाखरू काय करतो, त्याला सोंड असते नळीसारखी, ती फुलात टोचतो आणि रस काढून घेतो. डास, ढेकूण हे सुद्धा काय करतात, त्यांना सुईसारखी एक हे असते, सुई बघा, डास टोचतो, आपला चावतो, म्हणजे तो काय करतो, त्याचा तो सोंड असते ती आपल्या शरीरात टोचतो आणि रक्त आपलं ओढून घेतो. तसेच ढेकूण पण हेच करतात, नळीसारखा हे वापर करून ते रस ग्रहण करतात. पुढे आहे बघा
हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप. ह्या खालच्या प्राण्यांना त्याच्या फूड टाईपनुसार हे तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. आपण काय खातो, कोण कोण काय काय खातं आणि कसं खातं ह्याच्यानुसार आपण त्याला त्याच्या फूड हॅबिटवरून डिफरन्शिएट करायचं आहे. कोण शाकाहारी आहे, कोण मांसाहारी आहे, हे डिफरन्शिएशन करायचं आहे. पुढे आहे अकॉर्डिंग टू टाईप ऑफ फूड ॲनिमल कॅन बी क्लासिफाईड ॲज. पहा, फर्स्ट आहे हर्बिवोरस. हर्बिवोरस यूज प्लांट डायरेक्टली ॲज फूड, म्हणजे शाकाहारी प्राणी. ते काय खातात तर गवत, बिया किंवा वनस्पती खातात. नेक्स्ट आहे कार्निवोरस. कार्निवोरस ॲनिमल दॅट डिपेंड्स ऑन अदर ॲनिमल फॉर देअर फूड, म्हणजे प्राणी हे अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांना खातात, मांसाहारी प्राणी, त्याला म्हणायचं कार्निवोरस. नंतर आहे ओमनिवोरस, म्हणजे काय तर मिश्र. ॲनिमल दॅट ऑब्टेन फ्रॉम फूड फ्रॉम बोथ प्लांट अँड ॲनिमल आर कॉल्ड ओमनिवोरस. दोन्ही खातात, गवत पण खातात आणि दुसऱ्या प्राण्यांना पण खातात, त्यांना म्हणायचं ओमनिवोरस. सम ऑफ ऑर्गॅनिझम अराउंड अस परफॉर्म द फंक्शन्स ऑफ क्लिनिंग अँड कन्झर्विंग द एन्व्हायरमेंट बाय द व्हेरी ॲक्ट ऑफ फीडिंग देमसेल्फ. दे आर कॉल्ड स्कॅव्हेंजर्स अँड डिकम्पोजर्स. आपण आता बघा आपल्या भोवती आढळणारे काही प्राणी हे अन्न तर खातात पण सोबत पर्यावरणाची सुद्धा स्वच्छता करतात, त्यांनाच म्हणायचं स्कॅव्हेंजर्स किंवा डिकम्पोजर्स. म्हणजे बाबा आपण त्या स्कॅव्हेंजर्स एक्सप्लेन केलेलं आहे. ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज. डेड बॉडीज खातात ते, मेलेले प्राणी खातात. वल्चर, गिधाड, क्रो आणि हैना असे 3 उदाहरण दिले. तरस, गिधाड आणि कावळे हे मेलेले प्राणी सुद्धा खातात, त्याच्यासोबत त्यांचं अन्नग्रहण पण होतं पण पर्यावरण सुद्धा स्वच्छ होतं, त्याला म्हणायचं स्कॅव्हेंजर्स. नेक्स्ट आहे डिकम्पोजर्स. आर सम मायक्रोब्स विच ऑब्टेन देअर फूड बाय डिकम्पोजिंग द डेड बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम ऑर अदर मटेरियल. डिकम्पोजर्स कोणाला म्हणायचं की हे सूक्ष्मजीव मृत शरीराचे काही अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्याच्यापासून अन्न मिळवतात आणि नैसर्गिक पदार्थांच्या कुजवण्याच्या प्रक्रियेतून सूक्ष्मजीवांचे ह्या पोषण होते, ह्यालाच म्हणायचं डिकम्पोजर. नेक्स्ट बघूया. पहा, आत्तापर्यंत आपण होलोझोविक न्यूट्रिशन बघितलं. आता आपण सॅप्रोझोविक न्यूट्रिशन. सम इन्सेक्ट, युनिसेल्युलर ॲनिमल एक्सेट्रा ऑब्टेन द न्यूट्रियन्स बाय अब्झॉर्बिंग द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम डेड बॉडीज अँड अदर ॲनिमल or from the environment. This saprozoic nutrition example housefly, ant and spider. म्हणजे बघा मृतोपजीवी पोषण ह्याला म्हणतात. काही कीटक हे एकपेशीय सूक्ष्मजीव किंवा एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूपी पदार्थ शोषून घेतात, त्यालाच म्हणायचं सॅप्रोझोविक न्यूट्रिशन. एक्झाम्पल बघा, मुंग्या, घरमाशा, कोळी हे काय करतात, शोषण करून घेतात आणि मेलेल्या प्राण्याच्या ह्याच्यातून स्वतःचं अन्न शोषण करून घेतात, ह्याला म्हणायचं सॅप्रोझोविक न्यूट्रिशन. नेक्स्ट आहे पॅरासायटिक न्यूट्रिशन. त्याच्यामध्ये बघा, हॅव यू सीन स्मॉल ॲनिमल ऑन द बॉडीज ऑफ ॲनिमल लाईक डॉग, बटरफ्लाय. म्हणजे तुम्ही बघा म्हशीच्या अंगावरती छोटे छोटे गोचिड म्हणतो आपण त्यांना. ते का म्हशीच्या अंगावरती का असतात बघा, ते कशासाठी असतात तर ते त्या म्हशीच्या शरीरामधून त्यांना आवश्यक जे न्यूट्रिएंट पोषण आहेत ते ओढून घेतात. पुढे आहे फ्रॉम व्हेअर डू यू दीज लिटिल ॲनिमल ऑब्टेन देअर फूड. ते कुठून अन्न मिळतं तर ते ज्या प्राण्याच्या, कुत्र्याच्या अंगावरती पण असतात, त्याच्या प्राण्यातून ते अन्न शोषून घेतात. फ्रॉम व्हेअर डू द वर्म्स इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड. म्हणजे पोटामधले जे जंत असतात त्यांना अन्न कुठून मिळतं बघा. आता सम ॲनिमल डिपेंड्स अपॉन अदर ॲनिमल फॉर फूड. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल ऑर whom they are depend are called parasitic nutrition. म्हणजे हे जे मगाशी आपण 3 बघितले प्रकार, तर हे दुसऱ्यासाठी अन्नावरती अवलंबून असतात आणि ज्याच्या शरीरावरती हे असतात त्याच्या शरीरामधले न्यूट्रिएंट हे ओढून घेऊन त्याच्या शरीरावरती रक्त शोषून घेऊन हे स्वतःचं न्यूट्रिशन करतात. Some animal live on the body surface of other animals and obtain their food. बघा, food from only animal on whom they are depend called parasitic nutrition. म्हणजे काही हे सजीव हे दुसऱ्याच्या
शरीरावरतीच जगतात आणि दुसऱ्याच्या शरीरावरतीच त्यांच्यातले अन्न प्राप्त करतात त्यांना म्हणायचं पॅरासायटिक न्यूट्रिशन. त्यांच्या या पद्धतीला म्हणायचं पॅरासायटिक न्यूट्रिशन. पुढे बघा, सम ॲनिमल लिव्ह ऑन बॉडी सरफेस ऑफ ॲनिमल अँड ऑब्टेन देअर फूड बाय सकिंग देअर ब्लड. म्हणजे ते काही हे असतात बॅक्टेरिया किंवा काही इन्सेक्ट हे दुसऱ्या शरीराचे रक्त ओढून घेतात, शोषून घेतात. त्यांना म्हणायचं दिस इज कॉल्ड एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन, म्हणजे बाह्य परजीवी पोषण ह्याला म्हणतात. अँड सच ॲनिमल आर कॉल्ड एक्टोपॅरासायटिक. फॉर एक्झाम्पल बेडबग्स म्हणजे ढेकूण हे कसं आपल्या शरीरातलं रक्त ओढून घेतात, त्यालाच म्हणायचं एक्टोपॅरासिटिक ॲनिमल. पुढे बघूया आपण, ॲनिमल लाईक टॅपवर्म अँड राऊंडवर्म लिव्स इनसाइड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल अँड ऑब्टेन देअर फूड. This is endoparasitic nutrition and these animal known as endoparasites. म्हणजे जंत वगैरे किंवा कृमी हे दुसऱ्याच्या शरीरामध्ये राहतात आणि जगतात, त्यांनाच म्हणायचं एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन त्याला पद्धतीला. आणि त्या प्राण्यांना म्हणायचं एंडोपॅरासायटिक ॲनिमल. अंतरपरजीवी म्हणजे शरीराच्या आत जाऊन जगतात आणि हे बाह्य परजीवी हे शरीराच्या बाहेर जाऊन जगतात. अशा प्रकारे इथे आपला लेसन संपलेला आहे.